नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वर्दी बॅच मध्ये। आज वर्दी बॅच मधलं बघा आपलं एक्सचल संख्या प्रकार चालू होतं, त्यातला आज भाग 3 बघणार आहे मित्रांनो। आतापर्यंत आपण भाग 1 आणि भाग 2 बघितले, त्याच्यामध्ये बेसिक सगळ्या गोष्टी शिकलेले मित्रांनो। आज आपण जे परीक्षेमध्ये जे विचारले जातात प्रश्न त्यांना सोडवतात कसं आपण ते बघणार आहे मित्रांनो। बघा तुम्हाला दोन्ही सूत्र पण माहिती आहे। बघा आज आपण 14वा प्रकार बघणार आहे। 13 प्रकार पर्यंत आपण दोन्ही भाग मध्ये बघितलेला, तिसरा भाग मध्ये बघा 14वा प्रकार चालू करणार आहे। बघा प्रश्न बघा, पहिला प्रश्न आहे 50 या संख्येनंतर येणारी 7वी समसंख्या कोणती। बघा मित्रांनो आतापर्यंत कन्सेप्ट शिकलोय, आता आपण डायरेक्ट उत्तर काढायला शिकू मित्रांनो। बघा 50 ही काय मित्रांनो समसंख्या आहे, त्यानंतर येणारी पण काय म्हणले मित्रांनो समसंख्या म्हणले। समसंख्या म्हणले तर सूत्र काय मित्रांनो, बघा दिलेली संख्या किती आहे मित्रांनो 50, मग पुढील आहे का त्यानंतर न म्हटले का मित्रांनो, नंतर म्हणजे अधिक किती म्हटले मित्रांनो 7वी, मग 7 गुणाकारामध्ये किती होणार, कारण की बघा ऑलरेडी ही समसंख्या आहे आणि विचारलेली पण समसंख्या आहे, त्यामुळे आपल्याला हा सूत्र लागू होईल मित्रांनो। बघा मग 50 ला 50 ठेवा, 7 दोन्ही 14 मित्रांनो, 50 अधिक 14 किती होणार मित्रांनो, बघा 50 मध्ये 14 मिळवा होणार किती 64, मग उत्तर काय आलं तुमचं 64 मित्रांनो। बघा समजलं असेल तुम्हाला, तर आता तुम्हाला समजून घ्या। एक मिनिट मित्रांनो, कापड कुठे गेले पुसायचं, सापडलं, ठीक आहे। बघा 50 ही सम होती आणि समज विचारलं होतं। बघा आपलं कन्सेप्ट पहिलेपासून क्लिअर आहे, आज आपण पुढे जाणार आहे मित्रांनो। बघा याचं उत्तर किती आलं 64 आलं। आता प्रश्न दुसरा देतो मित्रांनो। बघा तुम्हाला दुसरा प्रश्न काय म्हटलंय, बघा तुम्हाला म्हटलंय 92 या संख्येनंतर येणारी 50वी नको, ठीक आहे 40वी घेऊ। 40वी समसंख्या कोणती। बघा आता ऑलरेडी ही 92 काय मित्रांनो सम आहे आणि दिलेली काय आहे समज विचारलेली आहे, कितवी विचारली आहे 40वी, मग डायरेक्टली काय करणार मित्रांनो, दिलेले पद किती आहे, दिलेले पद आहे 92, 92 ला 92 लिहा, पुढील आहे म्हणून काय 40, गुणाकारामध्ये किती मित्रांनो सम देऊन सम विचारले म्हणून गुणाकारामध्ये 2 मित्रांनो। आता करा 92 अधिक 40 दोन्ही किती मित्रांनो 80। आता बेरीज करा, बेरीज कसं करणार, 0 अधिक 2 2, 8 अधिक 9 किती मित्रांनो 17, मग किती आलं उत्तर 172। बघा ही दिसायला पण तुम्हाला काय दिसते मित्रांनो समसंख्या दिसत आहे। आता तिसरा प्रश्न घेऊ मित्रांनो याच्यावर, बघा लिहून घ्या। तिसरा प्रश्न आहे बघा प्रश्न काय म्हणले, 97 या संख्येनंतर येणारी 10वी समसंख्या कोणती मित्रांनो। 97 या संख्येनंतर येणारी 10वी समसंख्या, अगोदर बघा ही 97 काय आहे मित्रांनो विषम आहे आणि विचारलंय काय सम, मग त्यावेळेस काय करणार, बघा पहिलं तर दिलेले पद लिहा, दिलेले पद काय मित्रांनो 97, नंतर न म्हटलंय म्हणून अधिक करा, मग मला सांगा मित्रांनो नंतर कितवी आहे 10वी आहे, मग 10 करा, गुणाकारामध्ये किती मित्रांनो 2 वजा किती मित्रांनो 1, पण याला कंसात लिहा मित्रांनो, ठीक आहे। आता कंस लिहिलं नाही लिहिलं तरी काय फरक पडत नाही, तरी तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो। बघा 97 ला 97 अधिक 10 दोन्ही 20, 20 मधून 1 गेले किती मित्रांनो 19। आता त्यांनी सम म्हणले का, यांची बेरीज तुम्हाला समसंख्या मिळणार। बघा मित्रांनो बघा 9 अधिक 7, 9 अधिक 7 किती मित्रांनो 16, हाचे 1 अधिक 1 2, 2 अधिक 9 किती मित्रांनो 11, मग किती आलं 116। बघा 97 नंतर ना येणारी 10वी समसंख्या कोणती असणार आहे मित्रांनो 116, लिहून घ्या। आता लगेच आपण पुढील प्रश्न घेऊ मित्रांनो। बघा चौथा प्रश्न बघा मित्रांनो, याच्यामध्ये चौथा प्रश्न आहे, मी म्हणलोय 105 या संख्येनंतर येणारी
31वी समसंख्या कोणती? 31वी समसंख्या कोणती? बघा ऑलरेडी ही काय मित्रांनो 105 ही विषम आहे आणि तुम्हाला विचारलंय काय? सम विचारलंय. मग काय घाबरायची गरज नाही मित्रांनो, आपण कन्सेप्ट मागच्या लेक्चर मध्ये बघून आलोय. मग लिहायचं काय? 105 पुढील आहे म्हणून अधिक कितवी? 31वी. गुणाकारामध्ये किती मित्रांनो? -1. पहिला काय होणार? गुणाकार होणार मित्रांनो. गुणाकार म्हणजे 31 दोन्ही किती मित्रांनो? 62. इथं वजा किती? -1 इथं अधिकला अधिक आणि 105 ला 105 ला मित्रांनो. बघा पहिला तर या दोघांची बेरीज करून हे वजा करू शकता, काय विषय नाही. मग या दोघांची बेरीज करा मित्रांनो, नाहीतर याला 1 वजा करून टाका. किती राहिले? 61 अधिक 105. बघा यांची बेरीज तुम्हाला समसंख्या मिळेल. बघा कसं? 1 अधिक 5 6, 6 अधिक 0 6, 1 ला 1. उत्तर किती आलं मित्रांनो? पुढील 31वी समसंख्या काय असणार आहे? 166. कन्सेप्ट कळाला मित्रांनो तुमचा आजचं. बघा हे कन्सेप्ट खूप छान आहे, तुम्हाला हे समजून घ्यायचे. ऑलरेडी इथं बघा दिलेली आहे, तिने असं विषम किंवा सम असं काय सांगितलेलं नाही, पण त्यांनी दिसायला आपल्याला हे काय दिसते? विषम दिसते मित्रांनो. ठीक आहे, आता पुढचं प्रश्न बघू मित्रांनो. बघा आता मी इथं लिहिलोय 5वा प्रश्न. बघा मी लिहिलोय 100 या संख्येनंतरनं इथं 15वी विषम 15वी विषम संख्या कोणती? बघा मित्रांनो तुम्हाला दिलेलं काय? 100 या संख्येनंतर येणारी 15वी विषम संख्या कोणती? बघा 100 काय दिसतंय मित्रांनो तुम्हाला? ही सम आहे, आपल्याला दिसायला सम दिसते आणि विचारलंय काय? विषम काढा म्हटले. आणि कितवी? 15वी. एक सम आणि एक विषम दिलेले असताना 1 वजा करायचंय मित्रांनो. मग लिहिणार काय? पहिलं दिलेले पद किती? 100 अधिक नंतर ना आहे म्हणून 15 गुणाकारामध्ये 2 वजा 1. 15 दोन्ही 30, 30 मधून 1 गेला, राहिले किती मित्रांनो? 29. आणि इथं किती आहे? 100. मग 100 अधिक 29 129. मग उत्तर किती आलं तुमचं? 129. समजलं का मित्रांनो? या पद्धतीने हे प्रश्न विचारले जातील. ठीक आहे, समजलं असेल तर काय करा? लिहून घ्या मित्रांनो. आता प्रकार 15वा आहे. बघा नीट समजून घ्या मित्रांनो, मी काय शिकवायचा प्रयत्न करतोय तुम्हाला. बघा पहिला प्रश्न आहे 97 या संख्या अगोदर येणारी 10वी विषम संख्या कोणती? मित्रांनो अगोदर लक्ष द्या. 97 काय आहे मित्रांनो? 97 ऑलरेडी विषम आहे आणि विचारलंय काय मित्रांनो? विषमच विचारले. विषम देऊन विषम विचारलं असेल तर गुणाकारात 2 करायचंय. मग सोडवणार कसं? दिलेले पद किती मित्रांनो? 97. अगोदर म्हणजे काय मित्रांनो? वजा. मग कितवे पद होते? 10वे. गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 2. संपलं, उत्तर तुमचं लगेच भेटेल. बघा 97 वजा किती? 10 दोन्ही 20. 97 मधून 20 गेले मित्रांनो. बघा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 7 मधून 0 गेले, राहिले किती मित्रांनो? 7. 9 मधून 2 गेले, राहिले किती मित्रांनो? 7. मग उत्तरच काय आलं तुमचं? 77. आणि 77 काय आहे? विषम संख्या आहे मित्रांनो. आता लगेच आपण काय करू? दुसरा प्रश्न घेऊ. लिहून घ्या. बघा दुसरा प्रश्न मी सांगतोय इथं. 140 या संख्या अगोदर येणारी इथं करू 5वी विषम संख्या कोणती? 5वी विषम संख्या कोणती? आता बघा मित्रांनो दिलेली संख्या काय आहे? सम आहे आणि विचारलंय काय? विषम विचारलंय. मग त्यावेळेस काय करायचंय? -1. मग कसं सोडवणार? लक्ष द्या. बघा हे प्रश्न तुम्हाला 140 दिसतोय, याला असंच लिहून घ्या. म्हणजे काय? 140 अगोदरची म्हणजे काय मित्रांनो? इथं वजा कितवे पद आहे? 5. गुणाकारामध्ये किती मित्रांनो? 2. वजा किती करणार आहे यातलं? 1. 5 दोन्ही 10, 10 मधून 1 गेलं, राहिले किती मित्रांनो? 9. 140 वजा 9 करा. 9 केल्यावर उत्तर काय भेटेल मित्रांनो? बघा 0 मधून 9 जात नाही, मग काय राहणार आहे मित्रांनो? इथं बघा 10 मधून 9 गेले, 1 राहिले, हातचे 1. 4 मधून 1 गेले, 3 आणि 1 ला 1. मग उत्तर किती आलं मित्रांनो? 131. आणि ही विषम संख्या दिसेल मित्रांनो तुम्हाला. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपण तिसरा प्रश्न घेऊ मित्रांनो. लिहून घ्या.
बघा मित्रांनो, तिसरा प्रश्न आहे 1070 या संख्या अगोदर येणारी 100वी विषम संख्या कोणती? बघा मित्रांनो, 1070 काय आहे मित्रांनो? सम आहे आणि विचारलंय काय मित्रांनो तुम्हाला? विषम विचारले. मग करणार काय? इकडे या. अगोदर बघा, सम देऊन विषम विचारताना काय करायचंय मित्रांनो? -1 करायचंय. मग कसं -1 करणार? बघा, पहिलं तर दिलेले पद लिहा. किती मित्रांनो? 1070. अगोदरचे आहे म्हणून वजा करा आणि इथं किती? 100वे पद गुणाकारामध्ये 2 आणि काय म्हणलोय? सम देऊन विषम किंवा विषम देऊन सम. मग काय करणार आहे? -1. मग आता काय करणार आहे मित्रांनो? समजून घ्या. बघा, 1070 ला असंच लिहा आणि वजाला वजा. इथं किती होणार मित्रांनो? 100 दोन्ही 200, 200 मधून 1 गेलं, किती राहिले? 199. आणि एक कंसामध्ये बघा प्लस मायनस मायनस येतो. 1070 वजा किती? 199 मित्रांनो. आताच तुम्हाला सांगितले वजाबाकी कसं करायचंय. बघा, याला शून्याला 10 बनवा. 10 मधून 9 गेले मित्रांनो, राहिले किती? 1. हातचे 1 देऊन टाका. मग याला 7 ही संख्या, 17 मधून 10 गेले, राहिले किती मित्रांनो? 7. मग हातचे 1 याला देऊन टाका. मग काय करणार आहे? 0 मधून बघा काय जात नाही? 2 जात नाही, म्हणून याला 10 मधून 2 गेले, राहिले किती मित्रांनो? इथं 8. मग राहिले उत्तर किती तुमचं? 871. आणि ही दिसायला काय आहे मित्रांनो? विषम संख्या पण आहे. समजलं असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. फ्युचरमध्ये तुम्हाला ही चॅनल खूप बेसिक पासून गणित शिकवायला आणि शिकून तुम्हाला बघा पुढे पोलीस भरतीचं जो बॅच आहे, तुमचं जे ड्रीम आहे, तो लवकरात लवकर कंप्लीट होऊन जाईल मित्रांनो. ठीक आहे, आता हे लिहून घ्या. अजून एक प्रश्न याच्यावर घेतोय आणि आपण लगेच पुढे जाऊ मित्रांनो. लिहून घ्या. बघा मित्रांनो, पुढचा चौथा प्रश्न आहे 997 या संख्या अगोदर येणारी 12वी विषम संख्या कोणती? बघा, 997 काय आहे मित्रांनो? ऑलरेडी विषम संख्या आहे आणि विचारलंय काय? अगोदर म्हणले आणि 12वी म्हणले आणि विषमच म्हणले. मग आता कन्सेप्ट तुमच्याकडे आहे. विषम देऊन विषम विचारताना काय करायचंय मित्रांनो? वजा 1 नाही, याच्यामध्ये -1 करायचं नाही, कारण की विषम देऊन सम दिलेले असताना -1 करायचंय. मग आता लिहिणार काय मित्रांनो? तुम्ही पहिलं अगोदर दिलेले पद लिहा. 900 किती मित्रांनो? 97. आणि इथं काय? अगोदर म्हणले म्हणून काय करायचंय? वजा. अगोदर म्हणले म्हणून काय करणार? वजा. आणि कितवे पद आहे? 12 गुणाकारामध्ये किती करणार मित्रांनो? 2. का? विषम देऊन विषम विचारले म्हणून -1 करायची गरज नाही. 997 ला तेवढंच लिहा आणि 12 दोन्ही किती मित्रांनो? 24. आता वजा बाकी करा. 7 मधून 4 गेले, राहिले किती? 3. 9 मधून 2 गेले, राहिले किती? 7. 9 मधून 0 गेले, राहिले किती मित्रांनो? 9. मग मला सांगा 973 ही विषम संख्या आहे का? आहे. हे झालं मित्रांनो तुमचं कन्सेप्ट. ठीक आहे मित्रांनो, हे लिहून घ्या. आता आपण प्रकार चेंज करू. आता 15वा प्रकार आहे बघा, खूप चांगला प्रकार आहे मित्रांनो. याला 5 स्टार देऊ शकता तुम्ही. 5 स्टार का? समजून घ्या का. बघा, समजून घ्या. याला तुम्हाला x ही एक विषम संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या विषम संख्या असेल? बघा, ह्याचं उत्तर आपण डायरेक्टली सांगू शकत नाही, खालच्या पर्यायावरनं याला ओढवायचंय मित्रांनो. आता कसं सोडवणार? बघा, लगेच पहिला प्रश्न होतो बघा, काय म्हणले? x ही एक काय आहे? विषम संख्या आहे. मग x ची किंमत तुम्ही काय काय मानू शकता मित्रांनो? 1, 3, 5, 7, 9, 11, 13 अशी कोणतीही विषम संख्या मानू शकता तुम्ही. कुठली एक विषम संख्या घ्या मित्रांनो, त्याच्यावर आपण याचं उत्तर काढू शकतो. बघा, आणि त्यांनी काय म्हणले? खालीलपैकी कोणती संख्या विषम असेल म्हणले. बघा, कन्सेप्ट बघायचं असेल तर तुम्ही या पर्यायावरनं याचं उत्तर काढू शकता. तुम्ही काही माना. मी मानतोय 3 घेतलं, ही एक विषम संख्या आहे. x ची किंमत काय मानलो मी? x बरोबर 3 मानू. x बरोबर काय? 3 मानू. मग आता या 3 ला या पर्यायामध्ये मांडा मित्रांनो. बघा, 3 अधिक 1 4 होते, ही विषम होणार नाही म्हणून हा पर्याय होणार नाही मित्रांनो. बघा, 3 अधिक 1 बरोबर किती? 4. हा उत्तर होणार नाही. त्यांनी म्हणले विषम कोणती? बघा,
3 मधून 1 गेलं बघा, 3 वजा 1 बरोबर 2 ही सम आहे, म्हणून ही काय विषम होणार नाही, म्हणून हे पण पर्याय गेलं बघा. इथं बघा, इथं समजून घ्या मित्रांनो, 2 इथं काही नाही तर काय असतो, गुणाकार असतो मित्रांनो. 2 गुणाकारामध्ये 1 ची किंमत होती 3, किती झालं मित्रांनो 6. ही पण सम आहे. त्यांनी विचारले विषम कोणती बघा. कोणत्याही विषम संख्येची वर्ग संख्या विषम संख्या असते मित्रांनो, इथं जाणून घ्या बघा. आता मी काय घेतलोय 3 चा वर्ग, किती मित्रांनो 3 चा वर्ग 9, आणि 9 काय आहे विषम संख्या, म्हणून याचं उत्तर काय राहील x चा वर्ग हे उत्तर राहील मित्रांनो. लिहून घ्या. आता याच्यामधला दुसरा बघा, आता दुसरा प्रश्न या प्रकारातला बघा, x ही एक समसंख्या आहे, तर खालीलपैकी विषम संख्या कोणती म्हणले मित्रांनो. आता तुम्हाला x ची किंमत काय मानायची मित्रांनो, एक समसंख्या मानायचं, आणि विचारलंय काय विषम कोणती बघा. विचारलंय काय खालीलपैकी विषम कोणती होणार बघा. x ची किंमत आपण सम मानू. x ची किंमत काय काय मानू शकतो मित्रांनो आपण, 2 4 6 8 10 12 या पद्धतीने कुठलीही एक समसंख्या मानू शकतो मित्रांनो. तुम्ही काय म्हणणार, कुठलीही संख्या माना. मी काय मानतो मित्रांनो 8 मानू बघा. 8 माना, नाही तर तुम्ही 2 माना, 4 माना, किती माना, नाही तर 4 माना मित्रांनो. 4 माना, सोपं आहे बघा. 4 अधिक 2 6 बघा. 4 अधिक 2 6, 6 ही विषम संख्या नाही, म्हणून हा पर्याय नाहीये बघा. 4 वजा 2 2 उत्तर येतं मित्रांनो. ही काय नाहीये मित्रांनो, ही तुमची विषम संख्या नाहीये. त्यांनी विचारले विषम काढा बघा. इथं 2 ला 2, इथं काय नाही तर गुणाकार असतो, आणि 1 ची किंमत आपण काय मानलोय 4. 4 वजा 1 बघा, 2 चोक 8, 8 मधून 1 गेलं, उत्तर किती आलं मित्रांनो 7, आणि हीच काय आहे विषम संख्या, म्हणून उत्तर आपलं काय राहणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3. याचा पण चेक करून बघू मित्रांनो. सांगा 4 चा वर्ग किती 16, आणि ही विषम नाहीये, म्हणून हा उत्तर नाही मित्रांनो. बघा, जर तुम्हाला पद्धत आवडली असेल तर काय करा मित्रांनो, सबस्क्राईब करा, आणि इतर विद्यार्थ्यापर्यंत ही बॅच पोचवा मित्रांनो, जेणेकरून त्यांनाही भरपूर फायदा होईल. लिहून घ्या. आता लगेच आपण तिसरा प्रश्न घेऊ मित्रांनो. तिसरा प्रश्न आहे बघा. हे प्रश्न बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो, त्यानंतर ना बघा मी तर म्हणतो हे प्रश्न तुम्ही सोडून काय करा, कमेंट बॉक्स मध्ये सोडा मित्रांनो. बघा प्रश्न असे बघा, m ही एक संख्या आहे, तर खालीलपैकी कोणती संख्या निश्चितच समसंख्या असेल. तुम्हाला पर्याय दिलोय मित्रांनो. जर तुम्ही याचं उत्तर देऊ शकत असेल तर द्या, नाहीतर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की सर याचं विश्लेषण करून तुम्ही एक व्हिडिओ बनवून द्या, तर याचं विश्लेषण मी करून देईन मित्रांनो. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, आणि शेअर करा, आणि लाईक करा मित्रांनो. लाईक केल्याने मलाही थोडंसं काय उत्साह येतो, आणि मलाही खूप आनंद होतो मित्रांनो की मी विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन करतोय म्हणून. ठीक आहे. आता काय करा, याचं उत्तर तुम्हीच पाठवा मित्रांनो. जर तुम्हाला हा सोडवता आला नाही तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा मित्रांनो, याचं उत्तर सांगा म्हणून. मग मी काय करेन, एक छोटासा व्हिडिओ बनवेन, आणि हे विश्लेषण मध्ये तुम्हाला सांगेन मित्रांनो, आणि याची शॉर्ट ट्रिक पण तुम्हाला डायरेक्टली सांगेन मित्रांनो. ठीक आहे.